अरे अरे काल मध्येच कुठे धूळ आली? मीरा आलीस तू? अरे अरे तू आलास? कोण आहे ते लोक? थांब मी बघते. पण तिकडे तुझा विधी. अरे उशीर होणार. अरे पण सगळे वाट पाहत असतील. बरं बरं, चल चल पटकन चल. हरी तू बरा आहेस ना? नाही नाही ठीक आहे, मी उडता येतंय. तू मला वाचवायला आलीस, पण तिकडे तुझा विधी. घ्या बघा बघा, आली गुरवांची जबाबदार पुतणी. कधी कुठे कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे यांना कळतच नाही. जबाबदार म्हणे. अगं मीरा, सगळं गाव तुझी इथे वाट बघते आणि तू मूर्त निघून गेल्यावर आली आहेस काय? ऐकतं काय? तुला जर का देवीच्या उत्सवाचे विधी पूर्ण करता येणार नव्हते तर तू का उचललास तो कुंकवाचा करंडा? हा सांग ना, का उचललास? हे बघ, हे बघ मीरा, हे बघ, तुझ्यामुळे, तुझ्या अशा वागण्यामुळे ना गावावर आता जी वेळ आली ना, त्याचं भान तरी आहे का तुला? गुरव नाही, बोला, तुम्हीच बोला. नाही नाही नाही, उशिरा येण्याचं कारण जर योग्य असतं ना, मी समजून घेतलं असतं. पण हिला गावापेक्षा एका पोपटाचा जीव महत्वाचा वाटला. तिने जसं माणसांना जीवन दिलंय ना, तसंच इतरांनाही दिलं. त्यामुळे प्रत्येक जीव महत्वाचाच आहे. या बघा बघा, चोराच्या उलट्या बोंबा. इथे उत्सवात खंड पडलाय, त्याचं हिला काहीही पडलेलं नाही. उत्सवात खंड पडलेला नाहीये. मी हा विधी पूर्ण करणार. आता विधी पूर्ण करून काय उपयोग आहे? आता वेळ निघून गेली आणि तुझ्यामुळे ना अख्ख्या गावात नाचक्की झाली आमची. मीरा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. काका, मला माहितीये मला पोहोचायला उशीर झाला, पण अजूनही विधी पूर्ण होऊ शकतो. बुवा सांगा ना, विधीची वेळ टळलेली नाहीये ना अजून? नाही बाळा, वेळ अजूनही टळलेला नाहीये. हा अग्निकलश जर तिने 15 मिनिटाच्या ऐवजी 10 मिनिटात मंदिरात पोहोचवला ना, तर अजूनही मुहूर्त गाठू शकतो. तुम्ही काळजी करू नका, हा विधी मी वेळेत पूर्ण करेन. देवी महागौरी माते की जय. एका साध्या पोपटाला पळवता नाही आलं तुम्हाला? बाबा, आम्ही ते पोपटाला घेऊन निघालोच होतो, तितक्यात ती मीरामध्ये आली. अरे अशी कशी मध्ये आली? अरे काय वायू वेगाने पोहोचली का तुमच्यापर्यंत? काही सायकल. काय सायकल? केवळ सायकलनी तुम्हाला तिने गाठलं? हद्द झाली, हद्द झाली. बाबा अहो, काही कळायच्यात सगळं दिसे नसे झालं. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी वाटेल ते बोलू नका.
मीरा पुन्हा गावाकडे गेली याचा अर्थ सर्व विधी पुन्हा सुरू झाले असणार. मीरा अग्निकलश घेऊन मंदिराकडे देखील निघाली असेल. तर मी स्वतःच जातो. सगळं गाव तिथे जमलेलं असेल. लोक काय म्हणतील? अरे काय म्हणतील ते म्हणू दे. प्रश्न माझ्या अस्तित्वाचा आहे. हा शेवटचा विधी पूर्ण झाला तर लोकांची देवावरची श्रद्धा अजून दृढ होईल आणि मग आपल्या आश्रमाकडे कोणी फिरकणार देखील नाही. नाही, काही झालं तरी त्या मीराला मी हा शेवटचा विधी पूर्ण करू देणार नाही. बरा बाबा, मी येतो सोबत. अजून हो, बाबा ऐका माझं, मी हात सोडतो. समजा लोक भडकली तर मी त्यांचा मारही खायला तयार आहे. अथर्व, अथर्व, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. तुला आणि मायाला एका देवळात एक पूजा करायची आहे. घरातले बाकी सगळे पण येणार आहेत. कसली पूजा आहे आणि आपण हे असं अचानक का प्लॅन करतोय? अचानक नाही अथर्व, ही पूजा आधीपासूनच ठरली होती. मग मला कोणी इन्फॉर्म नाही केलं याबद्दल. आई ऑफिसची बरीच कामं पेंडिंग आहेत आणि असं मला अचानक निघता येणार नाही. मॅडम, मी काय म्हणते, त्याला असं नाही कळणार. तुम्ही जे मला सांगितलं ना ते त्याला सांगा, त्याला नक्की पटेल. अथर्व, मला माहिती आहे की तू सध्या खूप बिझी आहेस कामात, पण ही पूजा मी ठरवली नव्हती, अंबिकाने ठरवली होती. तिला तुझ्या सोबतीनं ती पूजा त्या देवळात करायची होती. हे तिने मला आधीच सांगितलं होतं. आता तिच्या हातून तर ते काही घडू नाही शकलं, पण आपण तर तिची शेवटची इच्छा पूर्ण करू शकतो ना. हे बघा अथर्व, ही पूजा जर का संपन्न झाली ना तर अंबिका जिथे कुठे असेल तिला खूप आनंद होईल आणि समाधानही मिळेल. माया आता तुझ्या आयुष्याची जोडीदार आहे. तुम्ही दोघंही अंबिकाला खूप प्रिय होता, जवळचे होता. त्यामुळे तुम्ही दोघं मिळूनच तिला हे समाधान मिळवून देऊ शकता. अथर्व, तुझं आणि मायाचं सुरू होणारं वैवाहिक जीवन सुरळीत पार पडावं म्हणून हे गरजेचं आहे. तुझं आणि अंबिकाचं सगळं नीट सुरू असताना अचानक तो अपघात झाला आणि तुमच्या संसाराची घडीच विस्कटली रे. मला तुम्हा दोघांच्या बाबतीत ते पुन्हा व्हायला नकोय. हे बघ अथर्व, ही पूजा फक्त अमावस्येलाच करता येते. आत्ता जर का ती केली नाही तर महिनाभर थांबावं लागेल. पूजेचा काळ वाढतोय तसतशा घरातल्या अडचणीही वाढत आहेत. तू बघतोयस ना काय चाललंय घरात. अथर्व, प्लीज हो म्हण. आपल्या घरासाठी, वेदासाठी. येशील ना? जाऊयात आपण. ओम अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते स्तुरुद्र रूपेभ्यः. देवी महागौरी माते की देवी महागौरी माते की. पाहिलंस तो अग्नी कलश घेऊन कशी दिमाखात चाललीये पोरगी. ही जर मंदिरात पोचली ना तर आपला आश्रम ओसाड पडेल. गाडी घाल अंगावर, चिरडून टाक तिला. सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते स्तुरुद्र रूपेभ्यः. बाबा, सगळं गाव जमलंय होती. मला वाटतं आपण हे करणं योग्य. अरे वेड्या, जोरात गाडी अंगावर येते असं बघून ती घाबरेल.
आई वाचलं होईल ना, कलश खाली पडेल. हा? म्हणजे काय होईल सांग? म्हणजे तिचा प्राणही वाचेल आणि विधी अपूर्ण राहते. आपलं काम होईल. हा? ओम अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्व सर्वेभ्यो नमस्तेस्तु रुद्र रूपेभ्यः. वाढव वाढव, वेग वाढव. एकदा तो कलश डोक्यावर घेतला की मीराला कुठे थांबता येणार नाही. एका सरळ रेषेत चालत तो मंदिरापर्यंत पोहोचवावा लागेल. कोण आहे मुलगी? एवढ्या वेगात गाडी येते तरी बाजूला का होत नाहीये? अजून वाढव वाढव, अजून वाढव. मीरा गाडी, मीरा मीरा पोरी, मीरा अगं पण आपली मीरा. नमस्तेस्तु रुद्र रूपेभ्यः.
अंबिकेने मार्ग दाखवला होता तेव्हा हीच मुलगी दिसली होती. देवी महागौरी माते की जय. देवी महागौरी माते की जय. देवी महागौरी माते की नागनाथा, मला खात्री होतीच मीराच देवी आईची खरी भक्त आहे. होय बुवा, अगदी खरं आहे. देवी महागौरी माता आपल्या खऱ्या भक्तांसाठी नेहमीच तारणार आहे. बोला महागौरी माते की जय. देवी महागौरी माते की जय. मीरा देवी आईची खरी भक्त. देवी महागौरी माते की जय. देवी महागौरी माते की जय. देवी महागौरी माते की जय. बाबा अगदी पुसटचा राहिला डाग. आता स्वच्छ करतो सगळं. काचेवरचा पायाचा डाग जाईल रे, पण ती मीरा माझ्या मनावर, माझ्या इब्रतीवर पाय देऊन गेली. त्याचं काय, तो डाग इतक्या सहजासहजी नाही जाणार. हो बाबा बाबा ऐका. हो रागाच्या भरात काहीतरी अघटित घडेल. आपण नंतर काढूया ना त्या मुलीचा काटा. साप आत चावला तर त्याचा इलाज आजच करावा लागतो, नाहीतर विष पसरून जीव जातो. मीराने केलेल्या अपमानाचा सोक्षमोक्ष इथेच होणार. जय. देवी महागौरी माते की 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 जय.